नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत मेथांबा. कैरीचा मेथांबा हा एकदा बनवून ठेवला तर वर्षभर अगदी आरामात टिकतो. सध्या आंब्याचा सीझन आहे, तर तुम्ही या पद्धतीने एकदा कैरीचा मेथांबा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही इथे याचा रंग पाहू शकता, किती सुरेख आलेला आहे आणि चवीला तर अप्रतिमच मेथांबा लागतो. मेथांबा रसरशीत कसा बनवायचा आणि त्याला इतका सुंदर कलर कसा आणायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे पाहू शकता या छोट्या आकाराच्या मी कैऱ्या घेतलेल्या आहेत. दिसायला जरी छोट्या दिसल्या तरी त्याची कोय अगदी छान अशी टणक झालेली आहे. तुम्ही मेथांबा बनवण्यासाठी कोणताही आंबा घेऊ शकता. तर आता आपण हे आंबे कट करून घेऊया. त्याच्यासाठी एक कैरी घेतलेली आहे. सुरुवातीला देठाकडचा भाग जो आहे ते आपल्याला कट करून टाकायचा आहे आणि आपण बटाट्याच्या साली काढण्यासाठी जी सुरी वापरतो तर त्या सुरीने आपल्याला वरची संपूर्ण साल कैरीची काढून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अगदी सहज ही साल जी आहे ती निघली जाते. तर याच पद्धतीने संपूर्ण कैरीवरची जी साल आहे ती अशी काढून घेतलेली आहे आणि सेम याच पद्धतीने राहिलेल्या संपूर्ण ज्या कैऱ्या आहेत त्याही आपण इथे अशा साफ करून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण कैरीची जी वरची साल आहे ती आपण काढून घेतलेली आहे. आणि आता काढून घेतल्यानंतर एकदा तुम्हाला जर वाटत असेल तर स्वच्छ एकदा धुवून घेतलात तरीही चालेल. आता आपण कैरी कट करून घेऊया. तर त्याच्यासाठी दोन्ही जे कडेची बाजू असते ते मी इथं कट करून घेतलेले आहेत. तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही इथे कैरी कट करू शकता, पण या पद्धतीने थोडीशी लांबटच आणि थोडीशी जाडसर आपल्याला कैरी वापरायची आहे. तर पहा, या पद्धतीने आपण संपूर्ण जी कैरी आहे त्या कट करून घेणार आहोत. थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे, जास्त बी पातळ तुकडे करायचे नाहीत. तर पहा, पुन्हा एक कैरी इथे मी कट करून दाखवते. ही कैरी छोटी आहे, पण त्याच्यामध्ये जी कोय आहे ती खूप टणक झालेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही कैरी इथे वापरू शकता. तर या पद्धतीने पहा, अशा ज्या कैरीच्या फोडी करून घेतलेत त्याच पद्धतीने संपूर्ण कैरीच्या फोडी आपण इथे तयार करून घेतलेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल अशी लांबट आणि थोडीशी जाडसर अशी कैरी आपण कट करून घेतले. तर आता कैरी तर कट करून झाली. आता आपण पुढची प्रोसेस करूया. ते त्याच्यासाठी सुरुवातीला गॅसवरती कढई गरम करून घ्यायची आहे आणि कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल. एक 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर इथे अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे. मोहरी छान अशी तडतडल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे मेथी दाणे. तर इथे 1 चमचा मेथी दाणे घेतलेत. मेथी दाणे ही छान अशी आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. एक 15 ते 20 सेकंदासाठी मेथी दाणे छान असे परतायचे आहेत. त्याचा छान असा सुवास आला पाहिजे. तर पहा, मेथी दाणे आणि मोहरी परतून घेतली. आता आपण याच्यामध्ये इतर साहित्य घालून घेऊया. तर त्याच्यामध्ये घातलेला आहे सुकलेला लाल मिरच्या. तर इथे मी 2 सुकलेल्या लाल मिरच्या घेतलेत. त्याही आपल्याला तेलामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहेत. मिरची व्यवस्थित परतल्यानंतर आता इथे अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे. तोही आपल्याला तेलामध्ये घालून छान असा परतून घ्यायचा आहे. 5 ते 10 सेकंदासाठी हिंग छान असा परतून घेतला. फोडणीमध्ये हिंग घालते वेळी आपण गॅस कमी करायचा आहे. हिंग व्यवस्थित परतल्यानंतर आता आपण कट करून घेतलेल्या ज्या कैऱ्या आहेत त्या संपूर्ण कैऱ्या फोडणीमध्ये घालून घेऊया. कैऱ्या घातल्यानंतर संपूर्ण कैऱ्या फोडणीमध्ये व्यवस्थित अशा परतून घेऊया, जेणेकरून हिंग, मोहरी, मेथी आपण जे घातलेले साहित्य आहे ते सर्व कैरीला व्यवस्थित असं लागलं गेलं पाहिजे. तर पहा, 1 मिनिटभर ही कैरी जी आहे ती अशी फोडणीमध्ये परतून घेतलेली आहे. आणि कैरी परतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालायचं आहे ते मीठ. तर इथे मी 1 चमचा मीठ घातलेला आहे आणि त्यानंतर पाव चमचा घालायचे आहे हळद. आता हळद आणि मीठ कैरीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हळद थोडी कमी घातला तरी चालेल, पण जास्त प्रमाणात घालू नका. तर पहा, छान असं मिठामध्ये आपण कैरी जी आहे ती व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहे.
सर्व परतून घेतल्यानंतर आता याच्यावरती ठेवायचं आहे झाकण आणि झाकण ठेवून फक्त आपल्याला 1 मिनिटभर ही कैरी जी आहे ती छान अशी वाफवून घ्यायची आहे। 1 मिनिटभरासाठी कैरी वाफवून घेतली। आता पुन्हा इथे झाकण काढलेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी 1 मिनिटभरातच छान अशी जी कैरी आहे ती इथं शिजली गेलेली आहे। अगदी ओव्हरकुकही आपल्याला कैरी करायची नाही, याच पद्धतीने आपल्याला कैरी शिजवून घ्यायची आहे। कैरी छान अशी शिजली गेलेली आहे। आता याच्यामध्ये घालूया गूळ। तर इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। जी मी कैरी वापरलेली आहे ती थोडीशी आंबट आहे, त्याच्यामुळे इथे मी अर्धी वाटी गूळ वापरलेला आहे। तुम्ही जर वापरणारी कैरी जर जास्त आंबट नसेल तर तुम्ही गूळ कमी केला तरीही चालेल। आता जो गूळ आहे तो संपूर्णपणे कैरीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया, जेणेकरून संपूर्ण गूळ कैरीमध्ये छान असा मिक्स होईल। तर पहा, संपूर्ण कैरीमध्ये गूळ व्यवस्थित असा मिक्स करून घेतला। इथे तुम्ही पाहू शकता गूळ जो आहे तो वितळत चाललेला आहे आणि या स्टेजला आपल्याला घालायचं आहे लाल तिखट। तर इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे 1-1.5 चमचा। तर ती घालून संपूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। काश्मीरी लाल मिरची पावडर वापरल्यामुळे मेथांबाला कलर खूप सुरेख असा येतो। अगदी 1 मिनिटभर ही संपूर्ण कैरी पुन्हा एकदा शिजवून घेतली आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी रसरशीत असा हा जो मेथांबा आहे तो इथं आपला बनून तयार झालेला आहे। तर पहा, या पद्धतीने तुम्हीही हा मेथांबा नक्की ट्राय करून पहा। संपूर्णपणे गार करून घ्यायचा आहे आणि गार झाल्यानंतरच एखाद्या बर्नीमध्ये आपल्याला हा स्टोअर करायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान असा रसरशीत मेथांबा आपला बनला गेलेला आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही अशा छान छान रेसिपी पाहता येतील। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला हाईप आणि लाईक नक्की करा। तर पहा, स्टोअर करण्यासाठी इथे एक मी काचेची बरणी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा मेथांबा आहे तो बरणीमध्ये व्यवस्थित असा भरायचा आहे आणि नंतर तो आपल्याला स्टोअर करायचा आहे। तर सध्या कैरीचा सीझन आहे, तर तोपर्यंत तुम्हीही असे वर्षभर टिकणारा कैरीचा मेथांबा नक्की ट्राय करून पहा आणि जर ही रेसिपी ट्राय केली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद। भेटूया अशाच व्हिडिओसोबत। बाय बाय।